चला आज आपल्याला 50 प्रश्न हिंदीचे पाहायचे आहेत पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये प्रश्न विचारले जातील असे प्रश्न आपण या ठिकाणी बघणार आहोत। पाठीमागे सुद्धा आपले बरेच सेशन झालेले आहेत हिंदी या विषयाचे, त्यामुळे हिंदीमध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारचा स्कोर येईल असा आत्मविश्वास निर्माण झाला असेल। आवाज वगैरे व्यवस्थित येत असेल तर मला सांगा, आवाज वगैरे कसा येतोय, व्यवस्थित तुमच्यापर्यंत पोहोचतोय का? ठीक आहे, आपण या ठिकाणी एकूण 50 प्रश्न विथ एक्सप्लेनेशन या ठिकाणी बघतोय। ठीक आहे, पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे। सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत का मला एकदा सांगा। ठीक आहे, व्हिडिओ पर लाईक करा, शेअर करा ठीक आहे, चला पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे। मुख्य अतिथि के सामने, मुख्य अतिथि के सामने मुख्य अतिथि के सम्मान में यह आयोजन किया गया है। इस वाक्य में रेखांकित शब्द में कारक बताए। या ठिकाणी सम्मान में, सम्मान में तर यामधला जो कारक आहे तो सांगायचा आहे। कर्ता कारक आहे, अधिकरण आहे, कर्म कारक आहे, संप्रदान कारक आहे। बघा पाठीमाग आपण कारक याविषयी बघितलेला प्रश्न 2-3 प्रश्न बघितले, त्याच्यामध्ये तुम्हाला कारक त्यांची चिन्ह सांगितलेली आहे, त्यामुळे तुमचे आता हे प्रश्न या ठिकाणी चुकायला नाही पाहिजे। ठीक आहे, बघा मुख्य अतिथि के सम्मान में तर या ठिकाणी कोणता कारक आहे तर यामध्ये अधिकरण येणार आहे। ठीक आहे, अधिकरण कारक येणार आहे ऑप्शन क्रमांक बी। याच्यामध्ये अधिकरण बघा, वाक्यामध्ये या ठिकाणी अधिकरण कारक आहे तर क्रिया आधार को सूचित, क्रिया आधार को सूचित करने वाली संज्ञा या सर्वनाम के स्वरूप को अधिकरण कारक या ठिकाणी बोललं जातं। आणि याच्यामध्ये जे चिन्ह असतात तर मे आणि पर असतं, लक्षात ठेवायचं, मे आणि पर हे चिन्ह याच्यामध्ये येतात, याला आपण अधिकरण कारक असं म्हणतो। ठीक आहे, म्हणजे वरचं वाक्य आहे मुख्य अतिथि के सम्मान में, त्याच्यामध्ये मे आलेला आहे, तर मे जर येत असेल मे किंवा पर ते अधिकरण कारक आहे। ठीक आहे, प्रश्न पुढचा आहे निम्नांकित शब्दों में से वर्तनीजन्य अशुद्ध शब्द सांगायचा आहे। या ठिकाणी शुद्ध लेखनानुसार अशुद्ध शब्द यापैकी कोणता येईल? प्रविष्ट, कनिष्ठ, अनधिकार, पुरस्कार, वर्तनीजन्य अशुद्ध शब्द आपल्याला सांगायचा आहे। ओके, प्रविष्ट, कनिष्ठ, अनधिकार, पुरस्कार, तर यापैकी ऑप्शन क्रमांक बी जो आहे तो या ठिकाणी अशुद्ध आहे। या ठिकाणी कनिष्ठ असा पाहिजे होता, बरोबर ना, कनिष्ठ असा या ठिकाणी शब्द हवा पाहिजे होता, या ठिकाणी तो या ठिकाणी वेगळा आहे। ठीक आहे, तर याच्यामध्ये कनिष्ठ हा शब्द बरोबर आहे, त्याचा काय अर्थ होतो, जो मर्यादा अथवा पद अथवा आयु में छोटा। कनिष्ठ याचा अर्थ लक्षात ठेवायचा, मर्यादा येतो किंवा पद येतं कनिष्ठ, किंवा या ठिकाणी आयु मध्ये या ठिकाणी तो म्हणजे वयाने लहान येतो। आणि विलोम त्याचा शब्द काय येईल ज्येष्ठ, वरिष्ठ, हे कनिष्ठचे विलोम शब्द आहे। दिए गए विकल्प में से तिक्त शब्द का विलोम काय, तिक्त या शब्दाचा विलोम काय? आपण बघा प्रत्येक सेशन मधून समानार्थी विरुद्धार्थी शब्द जेवढे जास्त घेता येतील, कारण तुमचे बाकीचे टॉपिक कव्हर होतात, ते आपण कन्फ्युजन होत नाही, परंतु शब्दार्थ या ठिकाणी जास्त आपल्याला पाहिजे। ठीक आहे, तिक्त या शब्दाचा विलोम काय, अतृप्त, शीत, मधुर की तीक्ष्ण? तर या ठिकाणी तिक्त, तिक्त याचा अर्थ मधुर होतो। ठीक आहे, अर्थ म्हणजे या ठिकाणी विरुद्धार्थी शब्द तिक्त, तर याचा विरुद्धार्थी शब्द या ठिकाणी मधुर येणार आहे। या ठिकाणी तिक्त याचा शब्द मधुर येतो। तिक्तचा अर्थ काय होतो कडवा, लक्षात ठेवायचं, तिक्तचा अर्थ कडवा येतो आणि मधुरचा अर्थ मिठा आहे। तिक्तचा अर्थ कडवा आणि त्यामुळे तिक्तच्या विरुद्धात या ठिकाणी मधुर। प्रश्न पुढचा आहे दिए गए विकल्पों में से विकास शब्द का विलोम काय आहे? विकास शब्दाचा विलोम खास, कुरूप, विधी, विरह, विकास, विकास डेव्हलपमेंट, तर या ठिकाणी आपण त्याचा विरुद्धार्थी शब्द सांगणार आहोत रास, बरोबर, विकास विरुद्ध रास। त्या ठिकाणी विकासचे अर्थ वेगवेगळे बघा, विकासला उन्नती आणि रासचा या ठिकाणी पतन। ठीक आहे, रासला त्याचा अर्थ होतो पतन। दिए गए विकल्प में से स्वकीय शब्द त्याचा विलोम काय, स्वकीय शब्दाचा विलोम काय? स्वकीय शब्द याचा विलोम काय येईल गौण, प्रतीची, परकीय, अभद्र। स्वकीय त्याचा परकीय येणार, बरोबर, ऑप्शन क्रमांक सी, स्वकीय, परकीय। तर स्वकीयच्यात वेगवेगळे अर्थ बघा, अपना, स्वकीयला आपण वेगळा अर्थ काय म्हणतो अपना, आणि परकीयला पराया। ठीक आहे, परकीयचा वेगळा अर्थ पराया। ननद, ननद या शब्दाचा पुल्लिंगी शब्द काय आहे? ननद, ननदा, ननदनोई, नंदोई, नंदन, सांगा ननदचा पुल्लिंगी शब्द काय असेल? तर ननदोई। ठीक आहे, ऑप्शन क्रमांक सी, तर ननदचा पुल्लिंगी शब्द नंदोई हा असतो।
प्रश्न पुढचा आहे पहा, इनमें से बहुवचन शब्द की पहचान कीजिए। या ठिकाणी बहुवचन सांगायचं आहे पहा। रसगुल्ला, पपीते, कथा, वस्तू। बहुवचन शब्द काय आहे यापैकी? पपीते, तर यापैकी पहा पपीते, बरोबर। ऑप्शन क्रमांक बी पपीते हा पहा बहुवचन आहे, बाकीचे रसगुल्ला रसगुल्ले होईल, कथा कथाये, वस्तू वस्तुये, हे एकवचनामध्ये आहेत पण आपला बहुवचन सांगितले ते पपीते। लंबोदर में निम्नलिखित में से कौन सा समास आहे? लंबोदर यामध्ये समास कोणता आहे? अव्ययीभाव समास आहे, द्विगु समास, तत्पुरुष समास की बहुव्रीहि समास? लंबोदर कोणता समास येईल? लंब आहे ज्याचे लंब आहे ज्याचा उदर तो लंबोदर म्हणजे कोण? नंदोई म्हणजे आपली ननद असते ना, ननद, नवऱ्याची बहीण आणि बहिणीचा नवरा नंदोई, ठीक आहे। त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक डी येईल पहा बहुव्रीहि समास येईल। ऑप्शन क्रमांक डी बहुव्रीहि समास। तर या ठिकाणी बहुव्रीहि समास आहे, तर बघा बहुव्रीहि समासाबद्दल थोडीशी माहिती। इस समास में कोई पद प्रधान नसतो, म्हणजे त्याच्यामध्ये कोणताच या ठिकाणी पद प्रधान नसतं, त्याच्यावरून काय होतं, वेगळाच अर्थ निघतो, म्हणजे दिए गए पदों में किसी अन्य पद की प्रधानता होती है, वह बहुव्रीहि समास होता है। यह अपने पदों से भिन्न किसी विशेष संज्ञा का विशेषण है। लंबोदर का समास विग्रह काय पहा, वह जिसके लंब उदर है, ठीक आहे, वह असा की ज्याचे लंब उदर लांब आहेत, आपण मराठीमध्ये म्हणतो जिसके लंब लंबा उदर है अर्थात गणेश, इसलिए ठिकाणी काय हा बहुव्रीहि समास आहे, ठीक आहे। तोर संधि के कितने भेद होते? तोर संधि बघा एकदम बेसिकही प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो। तोर संधि बरोबर आपल्याला माहिती आहे तोर संधि, पण त्याचे प्रकार किती असतात? 4, 5, 7 की 6? तर तोर संधीचे पहा 5 प्रकार आहेत, ठीक आहे। किती प्रकार आहेत पहा? 5 प्रकार आहेत। कोणकोणते आहेत तर बघा, तर दीर्घ संधी, तोर संधीचा प्रकार दीर्घ संधी, गुण संधी, वृद्धी संधी, यन संधी आणि अयादी संधी, तर हे 5 प्रकार आहेत पहा तोर संधीचे, ठीक आहे, ते लक्षात ठेवायचं 5 प्रकार। घर का जोगी जोगड़ा अन गाव का सिद्ध, लोकोक्तीचा या ठिकाणी अर्थ काय होतो पहा, घर का जोगी जोगड़ा अन गाव का सिद्ध। घर का जोगी जोगड़ा आणि गाव का सिद्ध, याचा अर्थ काय होतो, तर घर के ज्ञानी को सम्मान नाही, घरातला जो काही ज्ञानी असेल त्याला घरामध्ये पहा सम्मान मिळत नाही, म्हणजे घर का जोगी जोगड़ा आणि गाव का सिद्ध, म्हणजे गावाचा काय असतो पहा ज्ञानी असतो आणि घरातला ज्ञानी नसतो। ऑप्शन क्रमांक ए याचं पहा उत्तर येईल। कोयले की दलाली में मुंह काला, कोयले की दलाली में मुंह काला, लोकोक्तीचा अर्थ सांगायचा आहे, कोयले का व्यापार करना, बुरे काम से बुराई मिलना, झूठ बोलना, व्यापार में घाटा होना। कोयले के दलाली में मुंह काला, लोकोक्तीचा अर्थ काय येईल पहा, तर बुरे काम से बुराई मिलना, वाईट काम केलं तर तुम्हाला तुमचं वाईटच होणार आहे। कोयले के दलाली में पहा मुंह काला, ऑप्शन क्रमांक बी याचं उत्तर येईल। प्रश्न पुढचा आहे पहा, निम्नलिखित विकल्पों में से तद्भव शब्द या ठिकाणी पहा सांगायचा आहे, ठीक आहे। तद्भव शब्द बैंक, अमीर, अग्नि, मोह, बैंक, अमीर, अग्नि, मोह, तद्भव शब्द आपल्याला पहा सांगायचा। तर बघा यापैकी जो बैंक शब्द आहे, अमीर शब्द आहे, अग्नि शब्द आहेत ना, हे शब्द तत्सम आहेत, तर लक्षात ठेवायचं तत्सम शब्द, ठीक आहे। आणि यापैकी जो मोह शब्द आहे हा तद्भव आहे, ठीक आहे। हा शब्द कोणता आहे पहा, तद्भव आहे, ठीक आहे। 10चं चेक करा, ठीक आहे, आपण बघूया। तर पहा मोह तद्भव आहे आणि त्याचं तत्सम काय पहा मुख असेल, तर लक्षात ठेवायचं मोह तद्भव आहे आणि त्याचा जो मोह तद्भव आहे, मोह काय पहा तद्भव आणि तत्सम पहा मुख येईल। 10चं काय प्रॉब्लेम आहे का बघा, घर का जोगी जोगड़ा आणि गाव का सिद्ध, प्रश्न क्रमांक 10 काय अडचण असेल तर बघा सांगा। घर के ज्ञानी को सम्मान नहीं, घर में मिट्टी की चूल्हे, घर की मुर्गी दाल बराबर, घर का बेदी लंका ढाई, तर घर का जोगी जोगड़ा असतो, जोगी म्हणजे काय
आता घरातला जो ज्ञानी आहे त्याला म्हणजे घरी घर का जो जोगी तो जोगडा आणि गावाचा सिद्ध असतो. ठीक आहे, म्हणजे काय गावाचा जो काय कोणी असेल तो ज्ञानी आपण त्याला म्हणतो आणि घरातला जरी ज्ञानी असला तर आपण सन्मान देत नाही, असा त्याचा अर्थ घ्यायचा आहे ऑप्शन क्रमांक ए मध्ये. ठीक आहे, चला प्रश्न पुढचा आहे पहा, सुख समाधान का विग्रह और समास काय पहा. सुख समाधान, आता याचा विग्रह पण दिलाय आणि समास पण दिलाय, त्या ठिकाणी आपल्याला योग्य पहा पर्याय शोधायचा आहे. तीन येतं उत्तर, तीन काय ह्याचं येतं ऑप्शन क्रमांक 3, घर का मुर्गी दाल बराबर, घर की मुर्गी दाल बराबर नाही, ऑप्शन क्रमांक तेच आहे. चला सांगा, सुख समाधान का विग्रह और समास. बँक तत्सम नाही येणार, बरोबर आहे पहा, बँक आपला विदेशी येणार, सॉरी बरोबर आहे पहा, बँक विदेशी येणार, बँक तत्सम नाही, बरोबर आहे. या ठिकाणी बँक शब्द पहा तत्सम नाही येणार, या ठिकाणी विदेशी येईल पहा. ठीक आहे, हा विदेशी येणार आहे पहा बँक. सांगा या ठिकाणी सुख समाधान याचा विग्रह सांगायचा आहे आणि त्याचा समास सांगायचा आहे. तर सुख समाधान, सुख के समा, सुख के साधन. ठीक आहे, सुखों के साधन तत्पुरुष समासील, ऑप्शन क्रमांक बी, सुखों के साधन सुख समाधान, ऑप्शन क्रमांक बी. आता या ठिकाणी आपण बघूया तत्पुरुष समास बद्दल थोडीशी माहिती बघा, की सुख समाधान यामध्ये पहा सुखों के साधन असा विग्रह होतो आणि सुख साधन याच्यामध्ये पहा संप्रदान तत्पुरुष समास आहे. या ठिकाणी काय पहा संप्रदान, सुख के, कारण या ठिकाणी आपण जो के आहे काय म्हणतात त्याला आपण विभक्ती आहे ते पहा काय त्याचा लोप होतो. आता तत्पुरुष समास याच्यामध्ये पहा दुसरा या उत्तर पद या ठिकाणी पहा प्रधान असतो, म्हणजे दुसरा पद किंवा उत्तर पद प्रधान असतो. तत्पुरुष समास में कारक विभक्ती चिन्हों का प्रयोग किया जाता है, कर्ता और संबोधन कारक या ठिकाणी जी विभक्ती आहेत त्या सोडून बाकीच्या काय पहा सगळ्या विभक्ती आहेत त्यांचा या ठिकाणी उपयोग होत असतो. आता कारक विभक्ती चिन्ह आहे त्याच्या आधारावरती पहा तत्पुरुष समासाचे 6 प्रकार पडतात. लक्षात ठेवायचं, तत्पुरुष समासाचे किती प्रकार आहेत तर एकूण 6 प्रकार आहेत. कशाच्या बेसवरती तर या ठिकाणी जे कारक विभक्ती चिन्ह आहेत त्याच्या बेसवरती 6 प्रकार आहेत. त्याच्यामध्ये पहा कर्म को, ठीक आहे, को, तर या ठिकाणी शरणागत, म्हणजे थोडक्यात एक उदाहरण दिले पहा की शरण को अगत. ठीक आहे, तर को या ठिकाणी कर्म कारक आहे. करण म्हणजे तत्पुरुष समास आहे याच्यामध्ये लक्षात ठेवायचं. नंतर करण से के द्वारा, इथं तुमची विभक्तीची प्रॅक्टिस होती. हस्तलिखित, हस्त के द्वारा लिखित, के या ठिकाणी आहे. संप्रदान म्हणजे के लिए, सुख साधन सुख के लिए साधन, आपादान म्हणजे से अलग होने का अर्थ, रोग मुक्त रोग से मुक्त. ठीक आहे, आपादान या ठिकाणी हा सुद्धा एक प्रकार आहे तत्पुरुष समासाचा. संबंध तत्पुरुष समास, का के की, कन्यादान कन्या का दान. ठीक आहे, अधिकरण याच्यामध्ये पहा मे आणि पहा पर येतो, आप बीती आप पर बीती. तर अशा प्रकारे हे एकूण 6 तत्पुरुष समासाचे प्रकार आहेत. चला प्रश्न पुढचा आहे, हमारे कुछ अधिकार और कर्तव्य भी है, उपयुक्त वाक्य किस प्रकार का है. हमारे कुछ अधिकार और कर्तव्य भी है याचा प्रकार कोणता आहे तर सरळ वाक्य. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक 1 काय आहे पहा, हमारे कुछ अधिकार और कर्तव्य भी है. तर या वाक्याचा प्रकार पहा सरळ वाक्य आहे, कारण याच्यामध्ये काय आहे बघा की वाक्यामध्ये जेव्हा एकच उद्देश आणि पहा एकच विधेय असतं त्यावेळेस ते सरळ वाक्य असतं. ठीक आहे, लक्षात ठेवायचं, एकच उद्देश आणि पहा एकच विधेय असेल त्यावेळेस ते सरळ वाक्य आहे. हमारे कुछ अधिकार और पहा कर्तव्य भी म्हटले, लक्षात ठेवा. आता तिथं जर समजा म्हटलं असतं की हमारे कुछ अधिकार और कर्तव्य है तर संयुक्त वाक्य बरोबर आहे ना. वाक्यांचा अभ्यास आहे त्यांनी सांगा, कदाचित माझं चुकू शकतं, परंतु कर्तव्य भी है अशा ठिकाणी म्हटल्यामुळं ते सरळ वाक्य. चला प्रश्न पुढचा, कौनसा शब्द अन उपसर्ग से बना है पहा. अन उपसर्ग यापैकी कोठे लागलेला आहे. अनुपम, अनुपड, अनुपयोगी, अनुपकार. अन शब्द अन उपसर्ग लागलेला आहे, लागलेला नाही असं सांगायचं आहे. लागलेला आहे ते तुम्हाला ओळखून न लागलेला पहा बाजूला काढता येईल. यापैकी ऑप्शन क्रमांक बी अनपड, याच्यामध्ये पहा अन हा उपसर्ग पहा लागलेला नाही. तर यामध्ये बघा अन अधिक या ठिकाणी उपम. ठीक आहे, अनुपम, बाकी अनुपयोगी, अनधिक उपयोगी, अनुपकार, अन अधिक उपकार. ऑप्शन क्रमांक बी अनपड, याच्यामध्ये
पड हा या ठिकाणी शब्द लागलेला आहे, अनपड. विकल्प पहा अनुपयोगी, अनुपकार आणि अनुपम. ठीक आहे, तर हे उपसर्ग अन यापासून पण बनलेले आहेत. त्याच्या तर अनपड हा शब्द या ठिकाणी पण निर्माण झालेला नाही किंवा त्याच्यापासून पण तयार होत नाही. तर अनपड शब्द कशापासून तयार होतो? पड पासून. ठीक आहे, आता अन उपसर्ग या ठिकाणी वेगळे जे शब्द म्हणतात कोणकोणते आहेत? अनाचार, अनजान, अनमोल, अनेक, अनेक, अनिष्ट. तर अशा प्रकारे अन या उपसर्गापासून तयार झालेले शब्द. दिए गए वाक्य के लिए एक शब्द या ठिकाणी सांगायचा आहे पहा. नवीन बनाने की क्रिया, आपादमस्तक, आधुनिकीकरण, आद्यांत यापैकी नाही. नवीन बनाने की क्रिया. तर नवीन बनाने की क्रिया म्हणजे पहा आधुनिकीकरण असतं. आपण जे काय नवीन पा बनवतो त्याला आपण आधुनिकीकरण असं म्हणतो. ऑप्शन क्रमांक सी. पक्षी, ग्रह, देवता के लिए कौन सा अनेकार्थी शब्द उचित आहे? पहा अनेकार्थी शब्द नवीन नवीन टॉपिक पहा, लक्षात ठेवा. अनेकार्थी शब्द त्याला आपण पहा समानार्थी शब्द म्हणतो किंवा काही शब्द असतात त्यांना एकच शब्द पहा म्हणजे सेम असतो की कॉमन असतो, त्याला आपण अनेकार्थी असं पण म्हणतो. पक्षी, ग्रह आणि देवता. ठीक आहे, यासाठी कोणता शब्द या ठिकाणी उचित आहे? तो अनेकार्थी शब्द असेल त्यांच्यासाठी खचर, बंधन, बोराया, बचाना. तर यापैकी पहा पक्षी, ग्रह आणि देवता यासाठी पहा खचर. तर खचर हा शब्द पहा अनेकार्थी येतो. ठीक आहे, पक्षी, ग्रह. आता अनेकार्थी शब्द काय पहा? पक्षी, ग्रह, देवता यासाठी खचर आहे. आता खचरचा या ठिकाणी अर्थ काय होतो? तर आकाश में चलने वाले पदार्थ एवं प्राणी, आकाश में चलने वाले पदार्थ एवं प्राणी. तर बंधन, बंधन या शब्दासाठी पहा कैद किंवा बांध. तर हे अनेकार्थी शब्द येतील. बौराया या शब्दासाठी पागल, जिसमें बौर लग गया हो, जिसमें बौर लग गया हो. आणि बचाना, बचाना यासाठी पहा सहारा आणि चक्कर, सहारा, चक्कर. खच्चर म्हणजे तुम्हाला मी सांगितलं या ठिकाणी आकाश में चलने वाला पदार्थ किंवा प्राणी याला पहा खच्चर असं पहा म्हटलं जातं. लक्षात ठेवा. सीचा अर्थ काय मी सांगितलं पहा. सी म्हणजे काय? बौरा. याचा अर्थ काय होतो पहा? पागल, जिसमें बौर लग गया हो. चला, सगळ्या तुमच्या प्रश्नांची उत्तर पाहिजे मिळतात. चला, कल, कश, कल, केश, गुरु अनेकार्थ शब्दों के उचित विकल्प को छांटिए. ठीक आहे, निवडा पहा. कल, केश आणि गुरु यासाठी अनेकार्थी शब्द कोणता आहे? बीता हुआ दिन, बाल बडा, सुंदर, विश्वसेना, कार्य, किरण, बृहस्पती, बाल, मशीन, निशा. तर यापैकी तर पहा कल, कल म्हणजे पहा बीता हुआ. ठीक आहे, कल म्हणजे बीता हुआ, केश म्हणजे बाल आणि गुरु म्हणजे पहा बडा. ठीक आहे, गुरु म्हणजे काय? बडा. तर ऑप्शन क्रमांक ए या ठिकाणी याचं उत्तर येतं. प्रश्न पुढचा आहे पहा. निम्नलिखित में लोकोक्ती मुहावरों के सही अर्थ चुनिए. पहा या ठिकाणी मुहावरा आहे पहा किंवा लोकोक्ती आहे, त्याचा अर्थ सांगायचा आहे. खिसियानी बिल्ली खंबा नोचे. खिसियानी बिल्ली खंबा नोचे याचा अर्थ काय होतो पहा? अपनी शर्म छिपाने के लिए व्यर्थ झुंझलाना, अपने से बड़ों पर क्रोध करना, कायरतापूर्ण व्यवहार करना, किसी बात पर शर्मिंदा होकर क्रोध करना. खिसियानी बिल्ली खंबा नोचे याचा अर्थ असा होतो की अपनी शर्म छिपाने के लिए व्यर्थ झुंझलाना, म्हणजे आपली लाज या ठिकाणी झाकण्यासाठी ठिकाणी व्यर्थ प्रयत्न करणं. खिसियानी बिल्ली खंबा नोचे असा त्याचा अर्थ होतो ऑप्शन क्रमांक ए मध्ये. ओके, प्रश्न पुढचा. निम्नलिखित में परत लोकोक्ती आलेली आहे पहा. काट की हांडी बार बार नहीं चढ़ती. पहा, काट की हांडी बार बार नहीं चढ़ती. लकड़ी का बर्तन अग्नि से जल सकता है, दुर्भाग्य की मार बार बार नहीं होती, बुरे दिन हमेशा नहीं रहते, छल कपट का व्यवहार हमेशा नहीं चलता. सांगायचा अर्थ सांगायचा आहे. काट की हंडी बार बार नहीं चढ़ती, चढ़ती याचा अर्थ असा होतो की छल कपट का व्यवहार हमेशा नहीं चलता. एखाद्यावर तुम्ही छल कपट करून काही त्याचं नुकसान करायचा प्रयत्न करत असाल तर ते सारखं सारखं या ठिकाणी चालत नाही. तर छल कपट का व्यवहार हमेशा नहीं चलता म्हणजे काट की हंडी बार बार नहीं चढ़ती. ओके, ऑप्शन क्रमांक डी. प्रश्न पुढचा आहे पहा. निम्नलिखित शब्दों में विलोम शब्द या ठिकाणी सांगायचे पहा. कृश, कृशचा विलोम शब्द सांगा. विटप, दृष्ट, दुष्ट, पुष्ट, केश, भव. पहा कृश, कृशच्या ठिकाणी विलोम शब्द विरुद्धार्थी शब्द कोणता येईल? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी दुष्ट पुष्ट. ठीक आहे, तर कृश, कृश म्हणजे या ठिकाणी आपण म्हणतो पहा अडकोळा किंवा ठिकाणी तो
हे असतो पण एक हडकुळाच असतो आपण किंवा वजन कमी असतो, दुबला पतला म्हणतो त्याला हिंदीमध्ये, किंवा कमजोर असणं. ठीक आहे, कृषचा अर्थ होते जे समार्थी शब्द आहेत पहा, दुबला पतला कमजोर. आणि त्याचा विरोधातील शब्द काय पहा, दुष्टपुष्ट किंवा स्थूल, स्ट्रॉंग. ठीक आहे, दुष्टपुष्ट. निम्नलिखित शब्दों में विलोम शब्द सांगायचा आहे पहा, अल्पज्ञ, सर्वज्ञ, अभिज्ञ, अवज्ञ, कृतज्ञ, अभिज्ञ, सर्वज्ञ, अवज्ञ. ज्ञ असा अर्थ करायचा आहे पहा, अल्पज्ञ, अल्पज्ञ नाही पहा, अल्पज्ञ. ओके, तर अल्पज्ञ याचा विरुद्ध शब्द पहा, सर्वज्ञ. अल्पज्ञ म्हणजे ज्याला माहिती, ज्याला नॉलेज कमी आहे, आणि सर्वज्ञ म्हणजे ज्याला सगळं माहिती आहे, नॉलेजेबल आहे, तो सर्वज्ञ. खुंटी शब्दाचं बहुवचन सांगायचं. खुंटी शब्द का बहुवचन सांगा. खुंटिया, खुटियो, खुटिया, खुटियो सांगा. खुंटी शब्दाचं पहा बहुवचन. तर खुटिया. ठीक आहे, खुटी हा एक वचनामध्ये आहे, तो खुटिया असं या ठिकाणी पहा होणार, लक्षात ठेवायचं. खुटिया हा शब्द ही कसा लिहिलाय तेही लक्षात ठेवा. त्याचा अर्थ तुम्हाला माहिती की कपडे आधी टांगणे की दीवार में लगी जो हुक होती उसे आपण खोटी असं पहा बोलतो. ठीक आहे, याचा बहुवचनामध्ये पहा खुटिया असं शब्द तो लिहिला जातो. प्रश्न पुढचा आहे पहा, निम्नलिखित अनेकार्थी शब्द का दुसरा अर्थ सांगायचा आहे पहा. अज अजन्मा. ठीक आहे, अज अजन्मा याचा दुसरा शब्द सांगायचा आहे पहा. अनेकार्थी शब्द आहे अज अजन्मा, याचा दुसरा शब्द सांगा. अजन्म, निर्भीक, आजीवन, ईश्वर. तर अज अजन्मा याचा या ठिकाणी दुसरा अर्थ आहे पहा, ईश्वर. ऑप्शन क्रमांक डी, ईश्वर हा अर्थ होतो. तर बघा की अज अजन्म याचा अर्थ पहा जीवात्मा होतो. ठीक आहे, अज अजन्मा याचा अर्थ होतो पहा जीवात्मा, आणि मग याचा अनेकार्थी शब्द पहा ईश्वर होणार, लक्षात ठेवायचं, ईश्वर. निम्नलिखित में से कौन सा शब्द वर्तनी की दृष्टि से शुद्ध है. यापैकी शुद्ध लेखनाच्या नियमानुसार शुद्ध शब्द सांगायचे पहा. प्रतिनिधी, 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 प्रतिनिधी. तो शब्द सांगा. तर प्रतिनिधी शब्द कसा लिहिला जातो, तर लक्षात ठेवायचं, ऑप्शन क्रमांक ए हा शुद्ध शब्द या ठिकाणी येतो पहा, प्रतिनिधी. पुढे सर्व पहा रस्व ई आहेत पहा, ती, नी आणि दी. तर प्रतिनिधी हा शब्द पहा या ठिकाणी शुद्ध आहे. ठीक, बाकी या ठिकाणी हे चुकीचे आहेत पहा, हे रॉंग आहे, हे रॉंग आहे. ऑप्शन क्रमांक ए आपला बरोबर येईल. आता प्रतिनिधीचा अर्थ काय होतो, तर प्रतिमा. ठीक आहे, प्रतिनिधी, प्रतिमा किंवा प्रतिरूप, तर असा या ठिकाणी त्याचा अर्थ होतो. निम्नलिखित में से कौन सा शब्द तत्सम आहे. तत्सम शब्द कोणता यापैकी. आज, आख, आज, आख, अग्र, आग. तत्सम शब्द यापैकी कोणता येईल. तर यापैकी अग्र शब्द पहा तत्सम आहे. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक सी, अग्र हा शब्द पहा तत्सम आहे. बाकी अग्र शब्द तत्सम येईल, आणि या ठिकाणी बाकीचे त्याचा तद्भव आहे तो आग येईल पहा. अग्र हा तत्सम येईल आणि त्याचा तद्भव रूप आगे येतं, आणि बाकीचे शब्द येणार आहेत पहा, आज, आग आणि आग हे पहा तद्भव आहे. ठीक आहे, आगचा तत्सम कोणता येईल पहा सांगा. आगचा तत्सम काय येतो पहा, अग्नी येतो. ठीक आहे, अग्नि. प्रश्न पुढचा, निम्नलिखित वाक्य के लिए एक शब्द सांगायचा आहे. पर्वत की तलहटी. पर्वत की तलहटी, द्रोण, बेशील, काठी, अपत्यका. पर्वत की तलहटी याचा शब्द काय येईल पहा, तर अपत्यका येतो पहा. पर्वत की तलहटी म्हणजे पहा अपत्यका येतो. अपत्यका म्हणजे काय बघा, की दो पहाड़ों के बीच की जगह को पर्वत की तलहटी कहते. म्हणजे दोन डोंगर आहेत. ठीक आहे, आणि त्याच्या मधली जी जागा असते त्याला आपण दरी म्हणतो ना, पर्वत की तलहटी, बरोबर. तर याचा अपत्यका हा अर्थ आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. प्रश्न पुढचा रित्यानुसार शब्द का संधि विच्छेद क्या होगा पहा. रित्यानुसार पहा, रित्यानुसार संधि विच्छेद काय पहा, रीती अनुसार, रित्य अधिक अनुसार, ऋतू अधिक अनुसार, रीत अधिक अनुसार, रित्य अनुसार.
त्याचा संधी विच्छेद पा योग्य येतो पा रीती अधिक अनुसार, ऑप्शन क्रमांक ए, तर रीत्य अनुसार, ऑप्शन क्रमांक ए रीती अधिक अनुसार म्हणजे पा रीत्य अनुसार. ओके, तर बघा रीत्य अनुसार आपण याचा बघितला, रीत्य अधिक अनुसार ऑप्शन क्रमांक ए अनुसार. आता याच्यामध्ये काय होते बघा की ई और अ के संधि से य वर्ण बन रहा है. या ठिकाणी काय होतं पा ई आणि अ, म्हणजे या ठिकाणी ई आहे बरोबर, पुढे या ठिकाणी पा अ आहे आणि याच्या संधीमुळे पुढे काय होतं पा य असा वर्ण तयार होतो, याला पा यन संधि असं पण म्हटलं जातं. जब संधि करते समय ई के साथ कोई अन्य स्वर हो तो ये बन जाता है, जब उ के साथ कोई अन्य स्वर हो तो व बन जाता है. म्हणजे समजा उ आणि उ आधी असेल नंतर पुढे स्वर असतील कोणताही तर त्याच्यापासून व तयार होतो. जेव्हा रू तर रू असेल तर त्याच्यासोबत कोणताही स्वर असेल तर त्यावेळेस त्याचा पा र तयार होतो आणि याला पा वन यन संधी असं पा म्हटलं जातं. आणि मग त्याच्यामुळे पा रीत इथं ई आलेलं पा रीती आणि अ म्हणजे ह्याचा ए तयार होईल म्हणून रीत्य अनुसार म्हणजे त अधिक य तर य होणार बरोबर, रीत्य अनुसार असा या ठिकाणी शब्द तयार होतो म्हणून रीती अधिक अनुसार हा विच्छेद आपला बरोबर येतो. अरविंद या शब्दाचा पर्यायवाची शब्द सांगायचा आहे पा अरविंद. कल्पवृक्ष, केवडा, कमल, गुलाब. अरविंद या शब्दाचा पा पर्यायवाची शब्द कोणता येईल तर कमल येतो, ऑप्शन क्रमांक सी कमल हा पर्यायवाची शब्द आहे पा अरविंदचा. अजून वेगळे कोणकोणते शब्द आहेत पा अरविंदचे, प्यार, अवतार, कमल, शुभ आणि सुंदर. ठीक आहे, प्यार, अवतार, कमल, शुभ आणि सुंदर हे अरविंदचे पा पर्यायवाची शब्द येतील. निर्धन यामध्ये कोणती संधी आहे पा निर्धन, अयाधी, यन, व्यंजन, विसर्ग. निर्धन में कौन सी संधि है? निर्धन मध्ये पा कोणती संधी येईल तर यामधली विसर्ग संधी येते. ठीक आहे, नी अधिक धन, नी अधिक पा धन तर अशा ठिकाणी याची फोड होते पा आणि निध नी अधिक धन म्हणजे पा निर्धन. ठीक आहे, विसर्ग संधी येते, ऑप्शन क्रमांक सी. प्रश्न पुढचा, देशांतर यामध्ये कोणता समास आहे? समास देशांतर में कौन सा समास है पा तत्पुरुष समास, बहुव्रीहि समास, द्विगु समास, द्वंद्व समास. तत्पुरुष, बहुव्रीहि, द्विगु की द्वंद्व. देशांतर तर हा तत्पुरुष समास आहे. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक ए देशांतर. याचा विग्रह काय होतो पा देशांतर, देशों का अंतर. ठीक आहे, देशों का अंतर म्हणजे या ठिकाणी देशांतर यामध्ये आपल्याला सर्वांना माहिती पा विभक्ती आलेला आहे म्हणून या ठिकाणी हा तत्पुरुष समास येतो पा मध्यपद या ठिकाणी पा लुप्त होत असतो. ठीक आहे, कारक विभक्ती याच्यामध्ये येत असेल तर तत्पुरुष समास असतो. अंबर घनघट में डुबी रही तारा घट उषा नागरी याच्यामध्ये कोणता अलंकार आहे? तुमचा आवडता टॉपिक पा अंबर पनघट में डुबी रही तारा घट उषा नागरी यामध्ये कोणता अलंकार आहे? अनुप्रास, श्लेष, रूपक, उपमा. अंबर पनघट में डुबी रही तारा घट उषा नागरी तर यामध्ये पा रूपक अलंकार आहे. ओके, ऑप्शन क्रमांक सी रूपक अलंकार आहे. तर यामध्ये प्राकृतिक आहे त्याची फार सूक्ष्मता या ठिकाणी सांगितले गेले आहे आणि त्याच्यामुळे रूपक अलंकार या ठिकाणी येतो. रूपक अलंकार म्हणजे काय? जहां उपमेय और उपमान भिन्नता हो और वह एक रूप दिखाई दे, अभिन्न असेल. ठीक आहे, भिन्न उपमान भिन्नता हो और वह एक रूप दिखाई दे त्याच्यामध्ये या ठिकाणी रूपक अलंकार असतो. जसं या ठिकाणी एक अजून उदाहरण दिलं पाहिजे, चरण कमल बंदो हरिराई पा. चरण कमल बंदो हरिराई हे सुद्धा एक उदाहरण पण लक्षात ठेवा. तर या ठिकाणी पा या उदाहरणामध्ये रूपक अलंकार आहे. चला, निम्नलिखित में से कोणता तद्भव शब्द आहे? तद्भव शब्द या ठिकाणी आता सांगायचा आहे. इष्टिका, उपपुत्र, अमीय, उलू. तद्भव शब्द यापैकी कोणता येईल तर अमीय. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक सी अमीय हा तद्भव शब्द येणार आहे पा आणि त्याचं तत्सम रूप येतं पा अमृत. लक्षात ठेवायचं,
अमीय हा तद्भव आहे आणि त्याचं तत्सम रूप अमृत हे येतं. बाकी जे शब्द आहेत पहा इष्टिका, कुपुत्र आणि उलूक हे सगळे पहा तत्सम शब्द. ठीक आहे, इष्टिका, कुपुत्र आणि उलूक हे तत्सम शब्द येतात. प्रश्न पुढचा आहे पहा, शुद्ध वाक्य या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे. प्रश्न क्रमांक 34, शुद्ध वाक्य ओळखा. तुलसी अवधि के श्रेष्ठ कवि और ब्रजभाषा के सुर है. तुलसी अवधि के श्रेष्ठ कवि और सुर ब्रजभाषी है. तुलसी और सुर अवधि और ब्रजभाषी के श्रेष्ठ कवि है. तुलसी और सुर क्रमशः अवधि और ब्रजभाषा के श्रेष्ठ कवि है. शुद्ध वाक्य यापैकी कोणतं असेल? तर बघा, यापैकी जे शुद्ध वाक्य येणार आहे ना, तर ते ऑप्शन क्रमांक डी हे येईल की तुलसी और सुर. तर तुलसी आणि सुर हे काय आहेत पहा? तुलसी हा अवधी आणि सुर कोण आहे पहा? ब्रजभाषा आहे. तर याचा श्रेष्ठ कवी आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक डी मध्ये शुद्ध वाक्य येतं की तुलसी और सुर क्रमशः अवधी और ब्रजभाषा के श्रेष्ठ कवी आहे. बाकी याच्यामध्ये थोडीशी पहा गपलं जाईल आहे पहा, तुलसी अवधी के श्रेष्ठ कवी. आता असं नाही म्हणत ना आपण, तुलसी अवधीचे श्रेष्ठ कवी आणि ब्रजभाषा के सुर आहे. आता असं नाही पहा, सूर ब्रजभाषेच्या ठिकाणी कवी आहे, त्यामुळे हे चुकलंय. तुलसी अवधीचे श्रेष्ठ कवी आणि सूर ब्रजभाषी आहे, ब्रजभाषी नाही पहा, ब्रजभाषेचे श्रेष्ठ कवी आहे असं म्हणायला पाहिजे होतं. इथं तुलसी और सूर अवधी और ब्रजभाषी के श्रेष्ठ कवी. आता इथं थोडीशी आपली गपलत होती की तुलसी नेमकं कशाचे आपण म्हणायचं, कारण इथं असं काहीच म्हटलंय ना, तुलसी और सूर अवधी और ब्रजभाषी के श्रेष्ठ कवी. जर आपण क्रमशः शब्द टाकला तर मग या ठिकाणी त्यांची आपण एक जोडी जे लावतो ते बरोबर लावू शकतो की तुलसी अवधीचे येतील क्रमशः लावल्यामुळे आणि सूर कशाचे पहा? ब्रजभाषेचे येतील. म्हणून ऑप्शन क्रमांक डी मध्ये योग्य असे पहा वाक्यरचना केलेली आहे. ठीक आहे, प्रश्न पुढचा. इथं सुद्धा तेच वाक्यरचना तुम्हाला करायची पहा. जीवन और साहित्य का निकट संबंध काय पहा? जीवन और साहित्य का घोर संबंध है, जीवन और साहित्य का अगाध संबंध है, जीवन और साहित्य का घनिष्ठ संबंध है. शुद्ध वाक्याची आपल्या रचना या ठिकाणी सांगायची. शुद्ध वाक्य कोणतं येईल? तर या ठिकाणी सुद्धा आपण जीवन आणि साहित्य यांचा घनिष्ठ संबंध आहे असं पण म्हणतो, बरोबर ना. आपण निकट संबंध आहे, जीवन और साहित्य का निकट संबंध असं म्हणत नाही. जीवन और साहित्य घोर संबंध असंही नाही किंवा आघात आहे असंही म्हणत नाही. तर त्यांच्यामध्ये जीवन आणि साहित्यामध्ये घनिष्ठ संबंध आहे असं म्हणतो. ऑप्शन क्रमांक डी मध्ये बरोबर आहे. करुण रस याचा स्थायी भाव काय आहे? आपण पाठीमागे तुम्हाला रस आणि त्याचा स्थायी भाव मी सांगितलेला आहे. उत्साह, शोक, रती, हास्य. करुण रसाचा स्थायी भाव. तर करुण रस याचा शोक, बरोबर. ऑप्शन क्रमांक बी, शोक हा स्थायी भाव आहे. आता करुण रस काय आहे पहा? पुन्हा मिलने की आशा समाप्त हो जाती है. ठीक है, करुण रस जहां पर पुन्हा मिलने की आशा समाप्त हो जाती है, त्याच्यामध्ये निश्वास, छाती पिटना, रोना, भूमी पर गिरना आदि का भाव व्यक्त होता है. त्याला स्थायी भाव असं म्हटलं जातं. म्हणजे समजा त्याच्यामधून अर्थ निघत असेल, निश्वास असेल किंवा छाती पिटलेली असेल, तो रडत असेल किंवा भूमी पर या ठिकाणी जमिनीवर बनलेला असेल, त्या ठिकाणी त्याच्यातून करुण रस किंवा तो करुण याच्यामध्ये आपण काहीतरी गोष्टी बोलत असेल किंवा गात असेल तर त्यावेळेस तो करुण रस असतो. तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं शोक, तर याचा करुण रस याचा स्थायी भाव शोक असतो. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक ठिकाणी दुसरा उत्तर येतं. मैं खाना खा चुका था यामधला वाक्याचा भूतकाळ कोणता आहे, प्रकार कोणता आहे? मैं खाना खा चुका था, आसन्न भूतकाळ, संदिग्ध भूत, सामान्य भूत, पूर्ण भूत. मैं खाना खा चुका था, तर हे वाक्य भूतकाळाचं, हे पूर्ण भूतकाळाचं. ऑप्शन क्रमांक डी हे वाक्य पूर्ण भूतकाळाचं येईल. पूर्ण भूतकाळ आपल्याला सर्वांना माहिती है, भूतकाळ याचा अर्थ होतो बीता हुआ. ठीक, क्रिया के जिस रूप से बीते हुए समय का पता चले उसे भूतकाल कहते हैं. अर्थात जिस क्रिया से कार्य के समाप्त होने का पता चले उसे भूतकाल कहते हैं. दिए गए वाक्य में पूर्ण भूतकाळ आहे, तर पूर्ण भूतकाल के दौरान यह पता चलता है कि कार्य हो चुका है. दिए गए वाक्य में भी
खाना खाने की बात स्पष्ट हो रही है, ठीक है, त्याच्यामुळे तो पूर्ण भूतकाळ येईल. चला, राजा सेवक को कंबल देता है वाक्य में रेखांकित पद में कौन सा कारक है? सेवक को, तर कारक कोणता आहे पहा, संप्रदान, कर्ता, कर्म की संबंध. मी ज्यावेळेस पण हिंदीचा लेक्चर ज्यावेळेस बघणार ना त्यावेळेस तुमच्याकडे ती हिंदीची वही असायला पाहिजे. कारकचा प्रश्न आला की ते कारक उलटून बघा, काही प्रॉब्लेम नाही. प्रश्नाचं उत्तर देताना तुम्ही ते म्हणजे ज्यावेळेस तुमचा प्रश्न चुकल त्यावेळेस ते कारक लिहिलेले असतील ना ते नंतर बघा, म्हणजे ते तुमचे अजून जास्त परफेक्ट होतील. कारक सेवक को कंबल देता आहे, तर रेखांकित पद याच्या या ठिकाणी कारक कोणता आहे, तर हे संप्रदान कारक आहे. बरोबर, या ठिकाणी को शब्द आलेला आहे पहा, संप्रदान कारक मध्ये या ठिकाणी तो विभक्ती प्रत्यय येतो. तर याच्यामध्ये कुछ देने का बोध हो रहा है, या ठिकाणी काहीतरी पा देण्याची कल्पना त्याच्यामध्ये असेल तर त्या ठिकाणी काय असतो पा, संप्रदान कारक असतो. आता किसी को देने का भाव हो और को उपसर्ग असेल तर त्या ठिकाणी संप्रदान कारक असतो. को परसर्ग असेल म्हणजे विभक्ती प्रत्यय असेल त्या ठिकाणी पा संप्रदान कारक असतो. ठटेरा या शब्दाचं लिंग या ठिकाणी बदलायचंय पा, ठटेरा, ठटेरीन, ठटेरीनी, ठटेरी, ठट्टारी, ठठारी. सांगा ठटेरा. आणि ठटेराचा अर्थ काय होतो हे मला सांगा कोणीतरी पा. ठटेराचा अर्थ सांगा आधी. ठटेरीन, ठटेरीनी, ठटेरीनी, ठटेरी, ठठारी. ठटेरा म्हणजे अर्थ काय होतो, तर चला मी तुम्हाला आधी शब्द सांगतो. ठटेराचा जो लिंग परिवर्तन आहे, ठीक आहे, तर ठटेरीन, ठीक आहे, ऑप्शन क्रमांक ए. तर हे याच्या ठिकाणी याचं लिंग परिवर्तन ठटेरीन होईल. आता ठटेरा याचा अर्थ असा होतो की तांबे, पितल आणि लोह, तर याच्यापासून भांडी बनवणारा असतो. हा बरोबर, व्हेरी गुड. तर या ठिकाणी बघा तांबे, पितळ आणि लोह यापासून भांडे बनवणारा व्यक्ती असतो पा ठटेरा. बरोबर, ठटेरा. आणि मग या ठिकाणी त्याचं स्त्रीलिंगी काय येईल पा, ठटेरीन. बरोबर, ऑप्शन क्रमांक ठिकाणी कुठला आहे पा, ऑप्शन क्रमांक ए पा ठटेरीन. व अगले साल आएगा यामध्ये कोणता कारक आहे? चला झालं माहित, फसविणारा. ठटेरा, ठटेरा फसविणारा नाही, लुटेरा म्हणायचं ना त्याला, लुटेरा, ठटेरा. वह अगले साल आएगा या वाक्यामध्ये कोणता कारक आहे? आपादन कारक, संबंध कारक, अधिकरण कारक, कर्म कारक. बागेश्वर धाम वाले बाबा म्हणतात ठटेरा म्हणत असतील. चला सांगा, व अगले साल आएगा याच्यामध्ये कोणता कारक आहे? तर यामध्ये अधिकरण आहे. काय आहे पा, अधिकरण कारक. कारण याच्यामध्ये मे आणि पर, तर यापैकी एक विभक्ती प्रत्यय ठिकाणी लावला जाऊ शकतो. म्हणजे वह अगले साल में आएगा किंवा वह अगले साल पर आएगा. बरोबर ना, मग या ठिकाणी अधिकरण कारक येणार आहे, ऑप्शन क्रमांक सी. आता बघा, व अगले साल आएगा याच्यामध्ये अधिकरण कारक येतं. आता कशामुळे येईल? या वाक्यामध्ये क्रिया के आधार पर अगले साल है, म्हणजे क्रिया का आधार काय पा, अगले साल, म्हणजे क्रियाचा आधार काय पा, अगले साल. शब्द के जिस रूप से क्रिया के आधार समय स्थान का ज्ञान हो उसे अधिकरण कारक कहते. तर लक्षात ठेवायचं, तुम्हाला काही वाक्यामध्ये डायरेक्टली मे किंवा पर हे विभक्ती प्रत्यय दिसणार नाहीत. मग या ठिकाणी शब्द के म्हणजे शब्दाच्या ज्या रूपावरून क्रियेचा आधार काय आहे, एखादी क्रियापद्धतीचा आधार काय आहे, ती वेळ काय आहे, स्थान काय आहे, याचं जर ज्ञान होत असेल, हे जर आपल्याला माहिती होत असेल तर त्या ठिकाणी अधिकरण कारक असतो. मग त्याची विभक्ती काय आहे पा, मे आणि पर आहे. अधिकरण कारकची विभक्ती आपल्याला माहिती की मे आणि पर आहे, त्याच्यामुळे आपण त्या ठिकाणी अधिकरण कारक आहे हे उत्तर देऊ शकतो. मोहन मैदान में खेल रहा है. आता याच्यामध्ये डायरेक्टली पा सांगितलं पा, मोहन मैदान में, मनोज छत पर, वह कल आएगा. यामध्ये डायरेक्टली पा काय पा, वह कल आएगा. आता याच्यामध्ये बघा कल तो कधी येणार आहे, म्हणजे या ठिकाणी आपल्याला वेळ माहिती पडली,
की तो उद्या येणार आहे आणि मग या ठिकाणी आपण त्याचं अधिकरण कारक हे कारक आहे असं म्हणू शकतो. ठीक आहे, समजलं तुम्हाला की ज्या ठिकाणी डायरेक्टली तुम्हाला मे आणि पर नसेल त्याचा म्हणजे जे कारक आहे ते कसं ओळखायचं हे तुम्हाला इथे मी सांगितलेलं आहे. याच्यावरती क्रियाचा आधार समजेल, समय समजेल आणि स्थान समजेल. चला पुढं उदय शब्दाचा विलोम या ठिकाणी सांगायचा आपण. कटोरा बर्तन बेचणेवाला बरं बनवून विकणारच की तो. कालचा बोध होतो. उदय शब्द का विलोम शब्द सांगायला पाहिजे. उदय लाल भाषित बलिष्ठ अस्त सोप्पा आहे साधा आहे या ठिकाणी त्याचा अस्त होईल बरोबर ना. ऑप्शन क्रमांक डी अस्त. उदय याचा अर्थ होतो पा उगना प्रकट होणार. ठीक आहे, उदयचा अर्थ काय होतो पा उगना प्रकट होणार. त्याचा विलोम शब्द होईल पा अस्त किंवा डोबा हुआ. निम्नलिखित में से किस वाक्य में भविष्य काल आहे पा. आता मग किती आपले टॉपिक पाहिजे कव्हर होत आहेत ते थोडेसे बघा. आणि मी तुम्हाला पहिलं सांगितलं की तुम्हाला विरोधार्थी शब्द असतील, समानार्थी शब्द असतील, तद्भव असतील, तत्सम असतील, एक वाक्यांबद्दलचे शब्द असतील, हे मुद्दाम मी तुम्हाला 3-3, 4-4 प्रश्न याच्यामध्ये टाकतोय. कारण ते आपण असं निश्चित सांगू शकत नाही ना या 10 पैकीच येतील. पण तुमच्या वाक्यांचे प्रकार फिक्स आहेत, काळांचे प्रकार तुमचे फिक्स आहेत, ते तुम्हाला ते येणारच पहा. कारक फिक्स आहेत. नंतर आता अलंकार सुद्धा ते आपले फिक्स नसतात, कोणतेही तुम्हाला उलटून टाकलेले जातात. त्यामुळं हे आपण कमी घेतोय, परंतु त्याचे 2-2, 3-3 टॉपिक आपले कव्हर होतात त्याच्यातून. तर वाक्याचं भविष्यकाळ या ठिकाणी सांगायचंय. यापैकी भविष्यकालीन वाक्य कोणतं येईल तर ऑप्शन क्रमांक ए मैं आपकी प्रतीक्षा करूंगा, मैं आपकी प्रतीक्षा करूंगी, तुम कब आओगे. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक ए. चला प्रश्न पुढचा. लोकोक्ती सांगायचे पा ऊंट के मुंह में जीरा. रेग्युलर घेतो. काल आणि परवा न होण्याचं कारण हे होतं की तुमच्यासारखाच मी पण सण केला, भाऊबीज असेल किंवा बाकीच्या काही गोष्टी, आणि त्याच्यामुळे पा घेता नाही आलं. कारण दिवाळीमध्ये खूप प्रॉब्लेम झाला पा. टीईटी दिवाळीमध्ये येऊ नये ना, ती तुमचीच लिंक नाही तुटली, माझी सुद्धा लिंक तुटली पा. त्यामुळं त्याचा परिणाम पा होणार आहे पा, 100% त्याचा परिणाम होईल. परीक्षा थोडीशी एक 10 दिवस फक्त लेट पाहिजे होती. 20 तारखेच्या दरम्यान किंवा 21-22 दरम्यान ही परीक्षा जर असते ना तर आपण काय म्हणतो, समजा दिवाळीचा सण आलाय म्हणजे लेडीच्या बाबतीमध्ये तरी एकदम डोकेदुखी झालेली. कारण सगळ्या घरच्या गोष्टी करून अभ्यास करणं शक्य पॉसिबल नाही, आणि परत आपण पाहुण्यांच्या गावी जाणं, पाहुणे आपल्याकडे येणं, या गोष्टी चालूच असणार आहेत. 100% काही पण टेन्शन घेऊ नका. हिंदी असेल तुमचं, परिसर अभ्यास आपण समाजशास्त्र ते कव्हर करतोय. ठीक आहे, त्यामुळे त्याचं काही पण टेन्शन घेऊ नका. जे मी काही जुनेही व्हिडिओ पण टाकतो, जुनेही व्हिडिओ मी टाकतो तेही महत्वाचे, कारण तुम्ही ते जुने व्हिडिओ बघत नाही म्हणून मी ते अपलोड करतोय, रिअपलोड करतोय. ते थोडंसं फक्त बघा. आमचं तर फराळ खाणं नाही झालं, फराळ खा, परंतु पर्याय नाही. लक्षात ठेवा, आता ज्यांनी सीटेटचा फॉर्म भरलाय ना त्यांनी अजिबात टेन्शन घेऊ नका. सीटेट पण तुमची व्यवस्थित होईल, त्याचा अभ्यास पण तुमचा होईल. त्यामुळं ही एकदम फ्रीली परीक्षा द्या. ठीक आहे. ऊंट के मुंह में जीरा याचा अर्थ काय होतो, बघा. ऊंट के मुंह में जीरा याचा अर्थ होतो पा बहुत अधिक खाने वाले को बहुत कम देना. ठीक आहे, आपण शेवटी थोडस बोलूया पा, चर्चा करूया. चला, बहुत अधिक खाने वाले को बहुत कम देना म्हणजे ऊंट के मुंह में जीरा. आता उंट आहे आणि त्याला जर जिरं खायला दिलं तर काय होणार, तर त्याला मग तेवढं त्याच्या मापात खायला दिला पाहिजे ना. प्रश्न पुढचा. जुते चाटना काय अर्थ होतो पा जुते चाटना. महत्वाचे टॉपिक तुम्हाला मिळून जातील, काही अडचण नाही पा. तुम्हाला जसे मला लाईव्ह येणं शक्य नाही झालं तुम्हाला रेकॉर्डेड मिळतील, छोटे छोटे मिळतील, आणि महत्वाची समजा असतील 5-5, 6-6 प्रश्नांचे, परंतु त्यातून टॉपिक तुमचे क्लिअर होतील असं मी घ्यायचा प्रयत्न नक्की करेन. तर खुशामद करणं. ठीक आहे, जुते चाटणं म्हणजे काय पा खुशामद करणं होतो. इधर उधर घुमना, घुस देना, जुते का चमकदार बनाना, खुशामद करणं असतो. तर जुते चाटणं याचा अर्थ होतो या ठिकाणी हर बात मानना. बरोबर, आपण म्हणतो ना अरे तू त्याचे तळवे चाटतो का, म्हणजे त्याची प्रत्येक गोष्ट ऐकणं, हर बात मानना, उसके पीछे लगे रहना आणि त्याची खुशामद करणं. अर्थ लक्षात ठेवा. वाक्यामध्ये
रिक्त जागेच्या ठिकाणी पूर्ती करायची। माताजी को डॅश आशीर्वाद शुभकांक्षा प्रणाम स्नेह। माताजी को काय आपण देणार? अवनी मॅडम पेपर पॅटर्न आपण सांगितलंय ना, कोणता सगळा सांगायचा आहे का तुम्हाला? ठीक आहे, काय अडचण नाही, आपण पेपर पॅटर्न तुम्हाला सांगतोय मी, काय अडचण नाही, पेपर पॅटर्न तुम्हाला मी सांगेल, कदाचित मी आजच सांगेल। आपण काय करूया, 9, 9:30, 10 एक तुम्ही 10ला लाईव्ह या सर्वजण, आपण सगळा पेपर पॅटर्न सांगूया। आज 10 वाजता लाईव्ह आपण येऊया, सगळा पेपर पॅटर्न आपण त्याच्यामध्ये पण डिस्कस करूया। हिंदी तुमचा असेल म्हणजे लँग्वेज तुम्ही घेतली असेल किंवा घेतली नसेल, मराठी असेल तर ते सगळं या ठिकाणी आपण थोडंसं डिस्कस करूया। लाईव्ह या 10 वाजता, 10 वाजता आपण लाईव्ह येऊया। तर प्रणाम, माताजी को प्रणाम। प्लेलिस्ट बनवायची का हिंदीची? हो, असेच प्रश्न असतील। हा, असेच म्हणजे लक्षात ठेवा, बाकीचे टॉपिक आहेत ते आपण प्रत्येक सेशन मधून काही काही टॉपिक पण घेतोय, त्यामुळे ते पाठीमागचे सेशन बघा, एकाच मधून आपण ते सारखं सारखं, हा आपले 4-5 असे काही व्हिडिओज आहेत की ते पूर्णपणे PYQ बेस वरती आहे, की प्रत्येक एकच टॉपिक घेतलाय। आता जर समजा मी प्रत्येक सेशन मधून एक एक टॉपिक घेतला, आता याच्यामध्ये बघा तुमचे विरोधातील शब्द किती कव्हर झाले, समानार्थी शब्द किती कव्हर झाले, एकार्थिक शब्द किती कव्हर झाले, हे महत्वाचं आहे ना। पत्रलेखन आहे, पत्रलेखनचे आपण पण घेतलेत मध्ये मध्ये। तर अतिथी, ठीक आहे, याला काय म्हणतात पहा, ऐसा व्यक्ति जिसके आने का दिन और समय पहले से निश्चित नहीं होता उसे अतिथी कहते। हिंदीची प्लेलिस्ट बनवू? हो, बनवतो। स्वच्छ शब्दाचा पर्यायवाची शब्द सांगा पहा, स्वच्छ शब्दाचा पर्यायवाची शब्द, पंकिल, नीरज, निरद, निर्मल। स्वच्छ, स्वच्छता या ठिकाणी पर्यायवाची शब्द पण निर्मल येईल, ऑप्शन क्रमांक 3, स्वच्छता, निर्मल। स्वच्छ शब्दाचा या ठिकाणी पहा अर्थ पहा साफ येतो, किंवा या ठिकाणी पर्यायवाची शब्द येतील पहा साफ, निर्मल, उज्ज्वल, निरोग आणि पहा स्पष्ट। लक्षात ठेवायचं, स्वच्छ, साफ, निर्मल, उज्ज्वल, निरोग आणि पहा स्पष्ट। निम्नलिखित अनेकार्थी शब्द को एक अर्थ के साथ लिखा गया है, दूसरा अर्थ ज्ञात करे। बघा प्रश्न या ठिकाणी काय आहे, समजतोय का बघा? खाली काय केलंय पहा, अनेकार्थी जो शब्द आहे ना, तर तो एक अर्थासोबत लिहिलंय आणि दुसरा शब्दाचा अर्थ तुम्हाला ज्ञात करायचा आहे। प्रमत्त, स्वच्छ, स्वच्छाचारी, उन्मत्त, प्रपीडित, परितप्त, उत्कृष्ट। शारदा शिंदे मॅडम, तुम्ही पाठीमागचे आपण 3 ते 4 असे सेशन घेतले होते की त्याच्यामध्ये पत्र लेखनाचे प्रश्न मी घेतले होते। तुम्हाला उद्या सेशन मध्ये मी पत्र लेखनाचे अजून पण प्रश्न घेईल, 100% पा कव्हर होणार। तुम्ही बालमानसशास्त्र बघितलं नसेल तर बघून घ्या, परिसर अभ्यास बघून घ्या, समाजशास्त्र बघून घ्या। लक्षात ठेवा, त्यातलेच भरपूर प्रश्न येतील। आज एक मी व्हिडिओ अपलोड केलाय, तर तो व्हिडिओ पा बघा परिसर अभ्यासाचा, त्याच्यामध्ये सुद्धा बरेच प्रश्न पाठीमागे आले होते, त्यातूनच येतील। तर प्रमत्त आणि स्वच्छाचारी याचा या ठिकाणी दुसरा अर्थ होतो पहा उन्मत्त, ठीक आहे। संस्कृत का है का नहीं, संस्कृत का नहीं पहा प्रमत्त। तर याचा मला सुद्धा बघ कधी कधी अशा अलंकाराचे जे प्रश्न असतात ते असं वाटतं की कुठलं हिंदी असली कसली, पण ते आहे रचना अशी तसे। प्रमत्त याचा अनेकार्थी शब्द पहा स्वच्छाचारी होतो, मतवाला, मनमाना आणि उन्मत्त होतो पहा। प्रमत्तचा काय होतो पहा अनेकार्थी शब्द, लक्षात ठेवायचं, प्रमत्तचा स्वच्छाचारी, मतवाला, मनमाना, उन्मत्त असतो। प्रमत्त याचा अर्थ होतो पहा नशे में चूर, ठीक आहे, नशे में चूर। स्वच्छाचारी याचा अर्थ होतो आपल्या इच्छेनुसार चलने वाला, मनमाना काम करने वाला, आणि यामुळे दोन्हींसाठी एक अर्थ येईल पहा उन्मत्त। दोन्हींसाठी अर्थ काय येईल पहा उन्मत्त। उन्मत्त म्हणजे काय, नशेमध्ये चूर असणारा, उन्मत्त हत्ती असतो ना, तो त्याच्याच नादामध्ये चालतो, तो त्याला प्रमत्त म्हणायचं किंवा त्याला स्वच्छाचारी म्हणायचं। स्वच्छाचारी म्हणजे काय, आपल्या इच्छेनुसार चालणारा। मतवाला म्हणजे मनमान करणेवाला, सॉरी मनमाना, मनमाना म्हणजे ठिकाणी पहा मनमानी करणेवाला, आणि उन्मत्त म्हणजे प्रमत्त म्हणजे नशे में चूर, किंवा उन्मत्त म्हणजे आपल्या काय म्हणायचं आपल्याच विचारामध्ये चालणारा किंवा ठिकाणी तो उन्मत्त होतो। निम्नलिखित अनेकार्थी शब्द को एक अर्थ के साथ लिखा गया है, दूसरा अर्थ ज्ञात कीजिए। सेम प्रश्न कनक आणि दत्तुरा,
उन्मत्त म्हणजे उत्साही कसा होईल बा? नाही नाही, उत्साही नाही होत बा. उन्मत्त, हत्ती आपण म्हणतो ना, अरे तो उन्मत्त झाला. उन्मात्त करणं, उन्मात्त करणं, उत्साही नाही होत. कनक धतुरा, प्रसाद, कसोटी, आभूषण, सोना. सांगा, अनेकार्थी शब्द आहेत. कनक धतुरा, त्याचा अजून कोणता येईल या गटामध्ये बसणारा? तर सोना येतो. ठीक आहे, कनक धतुरा काय येईल पा? सोना. ऑप्शन क्रमांक डी येईल. कनक धतुरा याचा अर्थ येतो पा सोना, सुवर्ण. ठीक आहे, मग अनेकार्थी शब्द येतील पा कनकचा, धतुरा, सोना आणि पा सुवर्ण. ठीक आहे, कनकचा अनेकार्थी शब्द येतील पा धतुरा, सोना आणि सुवर्ण. प्रश्न शेवटचा आहे पा निम्नलिखित विकल्पामध्ये तत्सम शब्द या ठिकाणी सांगायचा. हा, मजूरडा, माजूरडा, बरोबर पा. विकल्पामध्ये तत्सम. आता म्हणजे उन्मत्त, हत्ती उन्मत्त झाला त्यावेळेस तो काय हा नसतो, काय म्हणत त्याला, उत्साही नसतो तो. उन्मत्त होणं म्हणजे तो बघा, बाग, केळीची बाग दिसल, काही दिसल, तो सगळं मोडून तोडून टाकतो. घरं दिसतील, काही दिसत तो मोडून तोडून टाकतो, झाडं मोडतो. तो उन्मत्त झालेला असतो, तो त्याच्या तंद्रीमध्ये असतो, तो उत्साही नसतो. तत्सम शब्द यापैकी कोणता आहे? तिखा, अटारी, निकृष्ट, गहरा. तर यापैकी पण निकृष्ट. ऑप्शन क्रमांक सी, निकृष्ट हा तत्सम शब्द असणार आहे. ऑप्शन क्रमांक सी, निकृष्ट याचा अर्थ होतो पण नीच तथा अधम. निकृष्टचा अर्थ काय होतो पण नीच किंवा अधम. तर निकृष्ट तत्सम शब्द आहे. आता तत्सम शब्द या ठिकाणी आपल्याला माहिती आहे पा काय आहे ते, बाकी या ठिकाणी आपण बघणार नाही. त्याचा नीच आणि अधम हे अर्थ होता तिखा, अटरी आणि गहरा. अटारी, अटारी आणि पा गहरा हे तद्भव शब्द. ठीक आहे, अशा प्रकारचे आपण 50 प्रश्न बघितलेले आहे. हा, आता ठिकाणी आपण मगाशी एक चर्चा करत होतो की परीक्षा आपली म्हणजे पुढे पाहिजे होती. कारण काय होतं माहिती का, ठीक आहे तुम्ही अभ्यास केलाय, आपण काय म्हणू की आपल्याला 1.5 ते 2 महिन्याचा वेळ मिळाला असेल, जास्त मिळाला असेल किंवा बऱ्याच जण आधीपासून केला असेल. परंतु परीक्षेच्या आधीचे जे 15 दिवस असतात ना, 15 दिवस मिनिमम 15 दिवस हे खूप महत्वाचे असतात. कारण या 15 दिवसामध्ये तुमचा सराव खूप झाला पाहिजे. सराव. आता मग तुम्ही टेस्ट जॉईन केली असेल, तुम्ही प्रश्न व्हिडिओ बघत असाल किंवा तुम्ही रिडिंग करत असाल, परंतु बघा तुम्ही कोणीही सांगा, मला असं वाटत होतं की अरे मी हे शेवटच्या दिवसामध्ये भरपूर काही कव्हर करेल, परंतु माझे 2 दिवस तर मी रेकॉर्डेड टाकले, परंतु 2 दिवस आपले लाईव्ह सेशन नाही झाले, मला घेताच नाही आलं. कारण जावं लागलं मला बाहेर मॅडम बरोबर. म्हणजे असं नाही ना की मी एकटा थांबू शकतो. त्याच्यामुळे या गोष्टी आहेत. तुमच्या बाबतीमध्ये पण तेच झालं असणार आहे. बरेच जण लग्नावाले असतील, ज्यांचं लग्न नसन झालं ते सुद्धा गेले असतील ना कुठेतरी, काही कार्यक्रम असेल किंवा काय असेल, जावं लागणार आहे. आपल्या घरी बहीण येईल किंवा आपण बहिणीच्या घरी जाईल, भाऊबीज साजरी करायची, कोणाच्या घरी फराळ घेऊन जायचंय, मित्र आपल्या घरी येतील, त्यांचा पाहुणचार करायचा आहे. या ह्याच्यामध्ये भरपूर वेळ जातो. जरी समजा ते 1 तासासाठी येत असतील तरी सुद्धा ते येण्याच्या पूर्वी आपल्याला 1-1.5 तास तयारी करावी लागते. गेल्यानंतर आपल्याला 1-2 तास ते आवरावं लागतं आणि त्याच्यामुळे दिवस गेला. थोडाफार आराम आवश्यक आहे. कोणी जरी असलं तरी कंटिन्यू अभ्यास स्टडी कधीच होऊ शकत नाही. त्यामुळे आराम आवश्यक असतो आणि या 15 दिवसामध्ये मात्र हे म्हणजे झालेलंच नाही, कंटिन्युटी कोणामध्येच राहिलेली नाही. ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला काय करायचं, आता राहिले फक्त आपले 4च दिवस आपण म्हणू. आजचा दिवस तर गेला. आता कदाचित उद्या बी कोणाच्या घरी काय असेल, कोणाचा कार्यक्रम असेल, कोणाची जत्रा असेल, कोणाची यात्रा असेल, या गोष्टी चालूच असतात. कारण दिवाळी म्हटलं की या गोष्टी असतात आणि त्यामुळे आपले लिंक तुटलेले असेल तर बघा राहिलेत फक्त 4 दिवस आता परीक्षा द्यायची. फक्त एक काम करा की प्रिव्हियस इयरचे जे काही सगळे तुमचे प्रश्न असतील, प्रिव्हियस इयर लक्षात ठेवायचं. प्रिव्हियस इयरचा प्रश्न, त्याचा टॉपिक लक्षात ठेवा. PYQ, त्याचा टॉपिक आणि त्याची कन्सेप्ट, या 3 गोष्टी तुम्हाला पण मॅनेज करायच्या या 4 दिवसामध्ये. नवीन टॉपिक एकही बघू नका. नवीन टॉपिक एकही बघू नका, कारण ज्याच्यामुळे तुमचं कन्फ्युजन वाढेल. मी काय सांगतो ते ऐकून घ्या. तुम्ही फक्त जर PYQ केले ना, 7 वर्षांचे आपल्याकडे PYQ आहेत. ठीक आहे, तुम्ही टेस्ट सिरीज माझी जॉईन केली असेल, आपली जॉईन केली असेल, कोणाची जॉईन केली असेल, त्या ठिकाणी मी ते बोलत नाही. परंतु 7 वर्षाचे PYQ आहेत. तर त्याच्यातले टॉपिक, त्याच्यावरचे आधारित जे टॉपिक आहेत ते तुमचे कव्हर व्हायला पाहिजे. तुमचा गणित विषय असेल, इंग्रजी असेल, परिसर अभ्यास असेल, समाजशास्त्र असेल, मानसशास्त्र असेल, आणि त्या टॉपिकची कन्सेप्ट काय आहे, तर एवढं तुमचं या 4 दिवसामध्ये क्लिअर व्हायला पाहिजे. लक्षात ठेवा. म्हणून मी तुम्हाला वारंवार सांगतो की फक्त प्रश्नाच्या पाठीमागे पळू नका. ओके, 100 प्रश्न 200 प्रश्न अजिबात करू नका. कारण माझा एक अनुभव आहे. 3 ते 4 वर्ष मी TET CTET साठी मी गाईड करतोय की यामध्ये एक अनुभव माझा असा आहे
की तुमचे जे PYQ चे टॉपिक असतात त्याच टॉपिक वरती तुम्हाला नवीन प्रश्न विचारले जातात. हा, बरेच प्रश्न तुमचे रिपीट होतात पा PYQ चे, हेही महत्वाचं आहे. आणि त्याच्यामुळे PYQ आपण करायचं, कारण जर PYQ मध्ये प्रश्न आले तर ते तुमचे चुकाय नको. नंतर जर समजा त्या PYQ बेसवरचा टॉपिक तुमचा या ठिकाणी क्लिअर असेल आणि त्याच्यावर जर नवीन प्रश्न आला तरीही तो तुमचा चुकणार नाही. आणि जर तुमची पा कन्सेप्ट मात्र तुमचा टॉपिक क्लिअर आहे मात्र तुम्हाला कन्सेप्ट नाही समजली, कारण प्रश्न तुम्हाला फिरून विचारला जातो, कन्सेप्ट तुम्हाला कशीही फिरवली जाते, त्यावेळेस जर कन्सेप्ट क्लिअर नसेल तो प्रश्न तुमचा चुकतो. त्यामुळे या 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. पा PYQ, त्याचा टॉपिक आणि त्या टॉपिकवरची कन्सेप्ट. मग मात्र तुम्हाला TET पास होण्यापासून कोणीही अडवणार नाही. आणि या 4-5 दिवसामध्ये तुम्हाला याच 5 गोष्टी करायच्या आहेत. आता बाकीचं सगळं तुम्ही विसरून जा. 4-5 दिवस आता ठीक आहे, म्हणजे आता ते तुम्हाला ते तुमच्या हातामध्ये नाही. पाहुणे येणार आहेत ते तुम्ही म्हणू शकत नाही येऊ नको म्हणून, असं म्हणू शकत नाही, कारण ते म्हणजे त्यांना काय माहिती नाही परीक्षा आहे. आता बरेच जण ज्यांना माहिती असेल ते म्हणल, परंतु बाकीच्यांना काय माहिती की या ठिकाणी तुमची परीक्षा आहे. या गोष्टी पा खूप म्हणजे मॅनेज करणं मला तर वाटत नाही. लेडीजच्या बाबतीमध्ये तर खूप अवघड आहे पा, कारण मी बघतोय आता माझ्या घरीच बघतोय, त्यामुळे तुमच्या बाबतीमध्ये मला समजू शकतं, मी तेवढं समजू शकतो. परीक्षा आणि दिवाळी हे खूप कॉम्बिनेशन एकदम किचकट आले. प्लेलिस्ट मी बनवेल, काय अडचण नाही पा. सीटेट आपली 11 पासून स्टार्ट, ठीक आहे. बाकीचं आपलं काही करायचं नाही. सीटेट आपली 11 पासून स्टार्ट. मराठी तुमचं होईल, हिंदी होईल, बाकीचं तुमचं EVS होतं त्याच्यामध्ये पा मी कव्हर करेल. CDP पण ह्यावेळेस पा कव्हर करण्याचा माझा प्रयत्न असेल. किमान PYQ, ठीक आहे, जे तुम्हाला समजत नाही ते, ठीक आहे. ज्यांनाही अजून टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल तर टेस्ट सिरीज जॉईन करू शकता. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण लिंक दिलेली आहे, ठीक आहे. आता मी तेच सांगतो, अजिबात पा गोंधळून जाऊ नका, कारण त्या गोष्टी पा झालेल्या आहेत. जरी कोण मान्य करत नसेल तरी त्या झालेल्या आहेत गोष्टी, त्या आपल्याला मान्य करावं लागेल. कारण मी तुम्हाला सांगितलं ना की ह्या शेवटच्या दिवसामध्ये तुमची रिव्हिजन खूप गरजेची असते, जे रिव्हिजन कोणाचीच नाही झालेली पा, नाही झाली पा रिव्हिजन. ते म्हणेल ना बा माझी झाली असेल की ज्याने म्हणजे काहीच केलं नसेल, दिवाळी सण साजरा केला नसेल तर त्याची रिव्हिजन झाली असेल. परंतु ज्याने दिवाळी सण साजरा केला असेल एकतर त्याची रिव्हिजन धावत पळत होणार आहे, किंवा या ठिकाणी म्हणजे करायचंय बाबा आपल्याला, त्या दृष्टीने मग त्यांनी पा केलेली असेल रिव्हिजन, ती होणार आहे पा, ठीक आहे. परंतु आता हे शेवटचे दिवस आहेत, 3-4 दिवस तुम्हाला जे काही मिळतील त्यामध्ये तुम्ही रिव्हिजन चांगल्या प्रकारे करा, ठीक आहे. 89, 75, 98, 92, 12 तुम्हाला मी जेवढे जास्तीत जास्त पा व्हिडिओज पा टाकता येतील तेवढे मी टाकेल. समजा रेकॉर्डेड असते तर रेकॉर्डेड टाकेल, किमान प्रश्नोत्तर टाकायचे असतील ते टाकेल मी, जे मला योग्य वाटेल ते मी करेल. त्यामुळे कमी वेळेमध्ये जास्त तयारी होईल अशा ठिकाणी मी तुमच्यासाठी मी प्रयत्न त्यासाठी माझा असेल, ठीक आहे. कमी वेळेत पण जास्त, ठीक आहे. ते आपण पाठीमागे जे काही बरेच व्हिडिओ टाकले टॉपिक सुद्धा मी त्याच्यामध्ये घेते, त्यावरती प्रश्न कोणते विचारलेत त्याच्यामध्ये बघा. वस्त्र, ठीक आहे, वस्त्र यावरती प्रश्न विचारले जातात परिसर अभ्यासामध्ये. नंतर नाणी यावरती प्रश्न विचारले जातात. त्याच्यानंतर आपले एक समोच्चता रेषा होती. नंतर तुमचे व्यवसाय कोणते आहेत समोच्चता रेषा असेल भूगोलमध्ये, व्यवसाय असेल, तुम्हाला परिसर अभ्यास आणि भूगोल म्हणजे सामाजिक शास्त्र पेपर 2 मध्ये पण प्रश्न विचारले जातात. नंतर शेतीचे प्रकार कोणते, तर बघा टॉपिक मी ते कव्हर केले, ते व्हिडिओ बघा, पाठीमागे मी अपलोड केले आहेत ते व्हिडिओज बघा, त्यामधून तुमच्या बऱ्याच कन्सेप्ट क्लिअर होतील. लक्षात ठेवा, मग कसाही प्रश्न विचारू द्या, व्यवसायामध्ये आपल्याला जरी माहिती असेल तरीही आपलं उत्तर चुकतं. त्यामुळे व्यवसायाची कन्सेप्ट मी एकदम चांगल्या प्रकारे समजून सांगितली. तर तो व्हिडिओ तुमचा बघण्यात जर नसेल आला तर तो एकदा बघा. आपण त्याची मी प्लेलिस्ट पण बनवेल, ठीक आहे. नवीन प्लेलिस्ट मी बनवेल, एक समाजशास्त्राची वेगळी बनवेल, परिसर अभ्यास आणि समाजशास्त्र एकच बनवेल परिसर अभ्यास आणि समाजशास्त्राची एकच प्लेलिस्ट असेल. कारण बरेच आपले जे चॅप्टर ते सेम असतात परिसर अभ्यास समाजशास्त्रामध्ये, त्यामुळं त्याचे वेगवेगळे व्हिडिओज बघण्याची गरज नाही, एकच जो काही व्हिडिओ असेल तो बघा. नंतर हिंदीची मी प्लेलिस्ट बनवतो, बालमानसाची प्लेलिस्ट बनवतो, ते बघा, ठीक आहे. मराठीची प्लेलिस्ट वेगळी असेल ती पण बनवून घ्या. मागील प्रश्नपत्रिका त्या अनुसार येईल का? हो, पाठीमागील प्रश्नपत्रिका त्याच अनुसार तुम्हाला पेपर येईल. आपण 10 वाजता पण डिस्कस करूया, 10 वाजता पण लाईव्ह या. तुमचे अजून काही प्रश्न असतील त्या ठिकाणी घेतली तर काल, तर आता फक्त तेच करू का? हो, PYQ बघा PYQ टेस्ट सिरीज मध्ये तुम्हाला जे काही PYQ आहेत त्या PYQ ज्याची प्रॅक्टिस करा. तुम्हाला वाटेल ना 3-4 वेळा PYQ करायची तरी PYQ करा.
चला ठीक आहे, आपण भेटू पुढच्या सेशन मधून, लाईव्ह सेशन मधून, ज्याच्यामध्ये तुम्हाला पेपर पॅटर्न पण मी सांगेन. ठीक आहे, सर्वांना धन्यवाद, सर्वांना गुड नाईट.